मध्ये 537 नागरिकांना भारताबाहेर पाठवण्यात आले. त्यात तुम्ही बघितलं असेल तर आकड्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती सांगताना तफावत दिसते. काही म्हणतायत की 117 नागरिक बेपत्ता लापता आहेत आणि एक व्यक्ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की अशी कुठलीही व्यक्ती बेपत्ता नाही आहेत. म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ आहे. अजूनपर्यंत परफेक्ट आकडे आम्हाला काही कळलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं मी जरा टाळेल. कारण मीच कन्फ्यूज आहे की नेमके लापता आहेत की नाही आहेत, सापडलेत की नाही सापडलेत, का काय केलंय पाकिस्तानच्या लोकांबाबतीमध्ये. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे की हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये आपण सारासार बारीक विचार करणं गरजेचं आहे. आणि मी म्हणते की जो काय प्रकार झाला हा हल्ला आपण भारतीय म्हणून घेणं गरजेचं आहे. कारण हा आपल्या भारतीयांच्या अस्मितेवरती झालेला हल्ला आहे. हा हल्ला कुठलाही भारतीय नागरिक खपवून घेणार नाही एवढं आमचं म्हणणंच आहे. आणि त्याच्यावरती कुणालाही माफी नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. अजून तसं काय जळाले, कुठले कागदपत्र जळालेले ते काय बातमी बाहेर आलेली नाही. त्याच्यामुळे पण त्या कार्यालयामध्ये साधारण मोठमोठे घोटाळ्यांच्या फायली असल्या आणि डिजिटल आहे. तर या आग लागणे एवढ्या मोठ्या गोष्टीला कशा पद्धतीने बघतात? आग का लागली आणि त्यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे मी अजून तरी त्याच्या बाबतीमध्ये तुमच्याही मीडियावरती काही बघितलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलून उगाच ज्या विषयात मला माहिती नाही त्याच्यावर बोलू शकतो. पहलगाम हल्ल्यावरून तुम्ही एकनाथ शिंदेवर या ठिकाणी टीका केली होती. यावरूनच ज्योती वाघमारे या ठिकाणी म्हटलेलं आहे, आपल्यावर टीका त्यांनी केलेली. आपण बोलता की ती आपली आवक किती वडिलांच्या पुण्याईवर आपण राजकारणात, असं त्या म्हटलेल्या आहेत ज्योती वाघमारे. कोण आहेत त्या? कोण आहेत? मी नाही ओळखत आणि ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्यावर मी बोलत नाही. एनसीईआरटीने सध्याच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून घेतले. सॉरी, काय म्हणा? एनसीईआरटीचे जे पुस्तक आहेत त्याच्यात सातवीचा इतिहास आणि भूगोल या पुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनत आणि दिल्लीचे सल्तनतचे जे विषय होते सगळे काढून घेतलेले. आपण आधी बघितलेलं आहे की इतिहासाची तोडमोड करण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की जो खरा इतिहास आहे तो प्रत्येकाला कळू द्या ना. त्यावेळेस जे अत्याचार झाले तेही आपल्या मुलांना कळल्याशिवाय जो खरा इतिहास आहे तो लोकांच्या समोर आला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी तो अभ्यासला पाहिजे. त्याच्यामध्ये वाईट काय आणि चांगलं काय हे जोपर्यंत विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत त्यांना सारासार ती बुद्धी कशी येईल की हे वाईट होतं, हे चांगलं होतं. त्याच्यामध्ये अभ्यास काढून टाकणं हे काही त्याच्यात मार्ग नाहीये. ते समजून त्यांना समजावून सांगणं आणि तो अभ्यासक्रमातनच ते शिकू शकतील हे आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी एसीबी अंतर्गत अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई, मात्र संस्थेकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे 374 अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसीबीची कार्यवाही त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न कारवाई करतायत ह्याच्यातच आनंद मानावा लागेल. जेवढ्यांवरती कारवाई होते आहे हळूहळू होईल अशी अपेक्षा करू. काही काम बघायला गेलं तर इंदोर हायवे जो आहे मुक्ताईनगरचा त्या ठिकाणी 2 महिन्यापासून शेतकरी आंदोलन करताय. मात्र काल ठिकाणी काम सुरू करण्यासाठी मोठा पोलीस बळ वापरण्यात आले होते. नाकाभाऊ गेल्यानंतर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. मात्र केंद्रीय मंत्री आणि 3 राज्यमंत्री जळगावला असल्यानंतर त्या ठिकाणी एकही भेट द्यायला जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतं असं वाटतं आपल्याला. 2 महिने नाही गेले, अनेक महिने झाले. जो प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांसंदर्भामध्ये अनेकदा कलेक्टर महोदयांसोबत देखील बैठक झालेली आहे. त्या प्रश्नामध्ये जे शेतकरी बांधव आक्रमक आहेत त्यांच्यावरती काल पोलीस यंत्रणा दबाव आणून ते आंदोलन त्यांचं विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होते. शासनाचा दबाव आणि दादागिरी, गुंडशाही खरं शेतकरी बांधवही सहन करणार नाहीत. त्या शेतकरी बांधवांचं म्हणणं ऐकून घ्यावं एवढं तर त्यांची अपेक्षा आहेत. आणि त्यांची रास्त मागणी आहे की त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्या वडिलोपार्जित जमिनी सरकारला बळकावण्याचा काही अधिकार नाहीये. एकतर तुम्ही त्यांना योग्य तो मोबदला द्या, अन्यथा ती जागा तुम्ही घेऊ नका, तुम्ही दुसरं शेत घ्या किंवा दुसरी जागा तुम्ही घ्या, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. वडिलोपार्जित जागा घेतल्यानंतर काही लोक त्याच्यामध्ये अशी आहेत की ते त्यांची सगळी शेती घेतली जाणार आहे. त्याच्यावर त्यांना शेती देखील त्यांच्याकडे राहणार नाहीये कसण्यासाठी. ती लोक रस्त्यावरती येतील, हा त्यांच्यावरती अन्याय होईल. म्हणून सारासार सरकारने सगळा विचार करून
ते शेतकऱ्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्यावं. दादागिरी आणि गुंडशाहीने त्याच्यात मार्ग निघणार नाहीये. महायुतीचे जे 2 मंत्री आहेत त्यांच्यामध्ये दुमतेजी गृहमंत्री फडणवीस आहेत. आता ती लोकांनी लक्षात ठेवावं. योगेश कदमांनी नाव न घेता नितीशांवर टीका केली आहे. तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शांतपणे शिकवायचं नाही असं योगेश कदम म्हणतात. मी दोघांची वक्तव्य बघितले. ताई, 5 लाखापेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालंय असं खासदार निशिकांत दुबे म्हणतायत. मला नाही माहिती. काही सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, दुसरीकडे विजेचाही प्रश्न गंभीर आहे. शेतकरी आपलं जे पिकं आहे ते वाचवण्याचा प्रश्न करतात. वेळेवर वीज मिळत नाही तर कुठेतरी काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते. मात्र याकडे अद्यापही सरकार लक्ष देत नाही. 45 डिग्रीमध्ये वाढतं. आजचं तापमान बघितलं आणि आज जर प्रत्येक तालुक्यामधली परिस्थिती बघितली तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी बऱ्याच गावांमध्ये नाहीये. आज आम्ही देखील हा मुद्दा कलेक्टर महोदयांकडे मांडला होता की बोदवड तालुक्यासारखी जी गावं आहेत की जिथे कायम दुष्काळ असतो, अशा काही गावं आहेत की जिथे दरवर्षी तुम्हाला टँकर उपलब्ध करून द्यावे लागतात. तर त्यांच्याकडनं प्रस्ताव येणं किंवा मागणीचे अर्ज येण्याची वाट न बघता जी गावं दरवर्षी ज्यांना टँकर पुरवठा हा गरजेचा आहे, यांना शासनाच्या माध्यमातून न विचारता किंवा न मागणी करता देखील व्यवस्था करण्यात यावी. पाणी मुबलक त्यांना मिळावं म्हणून सरकारच्या माध्यमातून सुमोटोच हे काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण अजून देखील आज आपण बघतोय की मे आता यायला सुरुवात झालेला आहे, तरी देखील अजून कुठलीही व्यवस्था झालेली नाहीये. त्यांच्यापर्यंत टँकरची व्यवस्था झालेली नाहीये. शासन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतानाच दिसतंय असं म्हणावंच लागेल, कारण 3-3 मंत्री आहेत जिल्ह्यामध्ये, पण लोकांना प्यायला पाणी नाहीये. लोकांना आज बघतोय आपण तर त्यांच्या सुख सुविधांकडे बघण्यासाठी वेळ नाही. काही समस्या घेऊन आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतलेली आहे. जसं खरीप पीक विमा जो 24 सालचा आहे, तेव्हा खरीप पीक विम्याचा लाभ अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावा आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की काही दिवसांमध्ये तो त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. त्याचबरोबर आमच्या बोदवड तालुक्यामध्ये जे केळी लागवड केली जाते, ती केळी लागवड 20 हेक्टरच्या वरती असल्यानंतर देखील मागच्या वर्षी त्यांना पीक विम्याचा लाभ घेता आला नव्हता. त्या सरकारच्या गलथान कारभारामुळे त्या शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी नुकसान झालं होतं. यावर्षी तसं होऊ नये आणि जर वारा वादळ यामुळे कुठलं नुकसान त्यांचं झालं तर त्या शेतकरी बांधवांचा जो आर्थिक नुकसानाचा बुर्धन त्यांच्यावर पडतो तो पडू नये म्हणून बोदवड तालुक्यामध्ये केळी पीक विम्याच्या सगळे जे शेतकरी लागवड करतायत त्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून तो तालुका पीक विम्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावाची मागणी करण्यासाठी आम्ही खरं इथे आलो होतो. कारण मागच्या वर्षी नुकसान झाल्यानंतर देखील त्यांना लाभ मिळालेला नाही आणि आम्हाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की लवकरच तो तालुका केळी पीक विम्यासाठी समाविष्ट करण्यात येईल. आणि अजून आमच्या काही ज्या मागण्या होत्या त्या शेतकरी बांधवांच्या संदर्भातल्या होत्या. जसं काही जिल्हा बँकेच्या संदर्भातलं होतं की जिल्हा बँकेच्या माध्यमातून 3 वर्षाचं व्याज हे त्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेलं आहे. त्या बाबतीतही आम्ही विचारणा करण्यात आली होती की एका साईडला एका बाजूला सरकार म्हणतंय की कुठलीही व्याज आकारणी ही केली जाणार नाही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना, मग 3 वर्षाचं व्याज हे शेतकऱ्यांकडनं का वसूल केलं जातंय ते देखील आम्ही विचारणा करायसाठी इथे आलो होतो. समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही, पण तरी येत्या 5 तारखेच्या जिल्हा बँकेच्या मीटिंगमध्ये आम्ही हे प्रश्न उपस्थित करणार आहे की शेतकऱ्यांना तो भुर्दंड का सहन करावा लागतोय. कारण शासन एका बाजूला म्हणतात की तुम्हाला बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देतो, त्याच शेतकऱ्यांकडनं कर्ज वसूल करण्याचं काम होतंय. मुंबईची जी बेस्ट आहे तर दर आहे ती 50 वाढली. सगळीकडेच तुम्ही बघितलं असेल तर आता साध्या आपल्या जर बसेस जरी बघितल्या असतील त्याचे 50% सवलत दर देण्यात आली होती महिलांना, ती देखील रद्द करण्यात आलेली आहे. हळूहळू सरकार ज्या ज्या सवलती देण्यात आल्या होत्या किंवा जे जे शासनाकडून त्यांना डबल आकारणी करून कसा तरी पैसा आता कमवण्याच्या मार्गावरती सरकार दिसतंय. आता मला असं वाटतं ही सुरुवात आहे, अजून बरंच काही सगळ्या लोकांना बघावं लागणार आहे. काही काल मुंबईनगर या ठिकाणी बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित वतीने रॅली काढण्यात आली होती आणि त्या रॅलीमध्ये बघायला गेलं तर राजकीय नेते कमी पण कीर्तनकारांची सुद्धा आणि कीर्तन करत असतात. त्यांनी जो काही कार्यक्रम घेतला त्याचे मी व्हिडिओ बघितले. शेवटी सुरुवात अशी म्हणायला लागेल, या जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत
आणि त्यांच्याच नेतृत्वावरती विश्वास ठेवणारी लोक आहेत. फार लोक दादा गटामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे गर्दी कमी होते. नाही, नरहर झिरवडकर म्हटलेलं आहे. काल मुक्ताईनगर येथील नरेंद्र आलेले होते मंत्री, त्यांनी मुख्यमंत्र्यांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारण्यात होते. लाडकी बहीण योजनेला सुरुवात केलेली आहे. निवडणुकीच्या आधी 2100 रुपये द्यायचं बोललेलं होतं, मात्र त्यांनी युटर्न मांडला आणि आता 1500 रुपये द्यायचं बोलतात आहे. तर सरकार कुठेतरी या महिन्यांचं चुकीचा संदेश देतात. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुठेही म्हटलं नव्हतं, असं ते म्हटले नरहरी झिरवडकर. मला असं वाटतं त्यांच्या वयामानानुसार त्यांना विसर पडायला लागलेला दिसतोय, किंवा आता जसं सरकारमध्ये ज्या ज्या घोषणा सरकारने केल्या होत्या ते सगळेच त्यांना विसर पडायला लागलेलं आहे. तसंच त्यांनाही विसर पडलेला दिसतोय की त्यांच्याच सरकारमध्ये 2100 रुपये देऊ हे त्यांच्याच पक्षाच्या निवडणुकीच्या वेळेच्या अजेंडामध्ये लिहिलेलं होतं. आता त्यांना विसर पडला असेल. शेवटी काय सत्ता आलेली आहे, ते सत्तेमध्ये खुर्च्या सगळ्यांमध्ये ते बसलेले आहेत, ते मंत्री झालेले आहेत, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आणि त्या लाडक्या बहिणीचा आता त्यांना विसर पडला. पहल